Hello everyone. Today we are going to discuss about the doctrine of ultravirus. Doctrine of ultravirus हा एक सेपरेट टॉपिक नाहीये, तर आपण लास्ट लेक्चर मध्ये जे डिस्कस केलेलं आहे मेमोरेंडम ऑफ असोसिएशन, तर त्यामधलाच एक हा सब टॉपिक आहे. परंतु शॉर्ट नोटला वगैरे डॉक्ट्रिन ऑफ अल्ट्राव्हायरस हे विचारलं जातं, म्हणून आपण जरा डिटेलमध्ये घेतोय. In memorandum of association we have already discussed about the object clause. ऑब्जेक्ट क्लॉज म्हणजे काय, तर कंपनीचं मेन उद्दिष्ट काय, ऑब्जेक्ट काय आहे, तर ते मेमोरेंडम ऑफ असोसिएशन मध्ये कंपनीने देणं आवश्यक असतं. तर जे काही ऑब्जेक्ट कंपनीने ऑलरेडी मेमोरेंडम ऑफ असोसिएशन मध्ये दिलेलं आहे त्याच्या बाहेर जाऊन कंपनी कुठलाही ऍक्ट करू शकत नाही किंवा कुठलाही एखादा कॉन्ट्रॅक्ट करू शकत नाही. जे काही कंपनीने ऑब्जेक्ट त्या मेमोरेंडम मध्ये मेन्शन केलेलं आहे त्याच्या थ्रूच कंपनीला कंपनीचा बिझनेस रन करावा लागतो. अ मेमोरेंडम ऑफ असोसिएशन ऑफ अ कंपनी इज अ बेसिक चार्टर ऑफ द कंपनी. इट इज बाइंडिंग डॉक्युमेंट विच डिस्क्राइब द स्कोप ऑफ द कंपनी अमंग अदर थिंग्स. If a company departs from its memorandum of association, such an act is ultra-virus. Let us further understand the doctrine of ultra-virus. म्हणजे कंपनीने जे काही ऑब्जेक्ट मेमोरेंडम मध्ये दिलेला आहे त्याच्या बियॉन्ड जर कंपनी गेली तर त्याला म्हटलं जातं डॉक्ट्रिन ऑफ अल्ट्रा-व्हायरस. The doctrine of ultravirus is a fundamental rule of a company law. It states that the object of a company as specified in its memorandum of association. The term ultravirus means beyond power. In legal terms, it is applicable only to the acts performed in excess of the legal powers of the door. This works on an assumption that the powers are limited in nature, since the doctrine of ultravirus limits the company to the object specified in the memorandum. म्हणजेच काय, तर doctrine of ultravirus means ultra means beyond and virus means power. ultravirus means beyond power. म्हणजे कंपनीने जर एखादा ऍक्ट हा ऑब्जेक्टच्या बाहेर जाऊन केला, म्हणजे कंपनीला ज्या पॉवर नाहीये त्या पॉवरच्या बाहेर जाऊन जर कंपनी एखादा ऍक्ट करत असेल तर त्याला म्हटलं जातं डॉक्ट्रिन ऑफ अल्ट्रा व्हायरस. तर आता डॉक्ट्रिन ऑफ अल्ट्रा व्हायरस हे कंपनीसाठी एक ऍडव्हान्टेज आहे. म्हणजे कंपनीसाठी म्हणजे क्रेडिटॉर्स शेअर होल्डर जे असतात त्यांच्यासाठी एक ऍडव्हान्टेज आहे की कंपनीचे आपण ज्या काही पॉवर्स आहेत त्या पॉवर्स आणि कंपनीचे मेन काय काय ऑब्जेक्ट आहेत हे बघितल्यानंतर आपण कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली असते शेअर होल्डर्सने किंवा क्रेडिटॉर्सने. तर त्याच्या बाहेर जाऊन कंपनीने कुठलंही काम करू नये यासाठी मेमोरेंडम मध्ये ऑब्जेक्ट क्लॉज दिलेला असतो. आणि त्याच्या बाहेर जाऊन जर कंपनी एखादं काम करत असेल तर त्याला इलिगल ऍक्ट ऑफ द कंपनी असं म्हटलं जातं. आता यासाठी कंपनी लॉ मध्ये एक केस डिसाईड केली गेलेली. कारण अल्ट्राव्हायरस काय, while the main advantage of the doctrine of ultravirus is the protection of shareholders and creditors, it has disadvantages too. This doctrine prevents the company from changing its activities in a direction agreed by all members. Further, a special resolution can alter the object clause of the memorandum. This defeats the core purpose of the doctrine. म्हणजेच काय, डॉक्ट्रिन ऑफ अल्ट्राव्हायरस काय, तर हे शेअर होल्डर आणि क्रेडिटॉरसाठी एक ऍडव्हान्टेज पण आहे, परंतु हेच कंपनीसाठी एक डिसएडव्हान्टेज सुद्धा ठरू शकतं. जे कंपनीला जर एखादा बिझनेस कंपनीशी रिलेटेड करायचा असेल तर कंपनीला एक स्पेशल रिझोल्युशन पास झाल्यानंतर त्या मेमोरेंडम मध्ये चेंजेस केल्यानंतरच कंपनी तसं करू शकते, अदरवाईज कंपनी तसं करू शकत नाही. तर यासाठी हाऊस ऑफ लॉर्डने एक केस डिस्कस केली आहे. तुम्ही बुकमध्ये ती डिटेलमध्ये वाचू शकता. मी इन शॉर्ट इथे नोट याच्यामध्ये दिलेली नोट्समध्ये. त्या केसचं नाव आहे ॲजबरी रेल्वे कॅरेज कंपनी लिमिटेड व्हर्सेस रिचे. ॲजबरी रेल्वे कॅरेज कंपनी लिमिटेड व्हर्सेस रिचे. आता ह्या केसमध्ये काय झालं होतं, द मेमोरेंडम ऑफ असोसिएशन ऑफ अ कंपनी डिफाईन इट्स ऑब्जेक्ट. द ऑब्जेक्ट फॉर विच द कंपनी इज एस्टॅब्लिश are to make and sell or lend or hire
railway carriage and wagons and all kinds of railway plants, etc., to carry on the business of mechanical engineer and general contractors. The company entered into a contract with Riche, a firm of railway contractors, to finance the construction of a railway line in Belgium. The company, however, repudiated the contract as one ultra-virus, and Riche brought an action for damages for breach of contract. His contention were that the contract is question came well within the meaning of the words general contractor. But the House of Lords held that the contract was ultra-virus and therefore null and void. म्हणजेच काय तर ह्या केसमध्ये काय झालेलं आहे तर ही रेल्वे कॅरेज कंपनी होती, त्या कंपनीला फक्त लँड ऑन हायर रेल्वे कॅरेज अँड व्हॅगन्स तर ह्याच गोष्टी करण्याच्या कंपनीच्या पॉवर्स होत्या, जे त्या कंपनी ऑलरेडी त्यांच्या मेमोरेंडम मध्ये दिलेलं होतं. पण कंपनी काय करते की दुसरी कंपनी असते रिचे नावाची, जी रेल्वे लाईन कन्स्ट्रक्शनसाठी फायनान्सचं काम करत असते, आणि ही कंपनी त्या रिचे बरोबर एक कॉन्ट्रॅक्ट करते, आणि हा रिचे नावाचा जो व्यक्ती तो त्या कंपनीला फायनान्स देतो, म्हणजे रेल्वे लाईन करण्यासाठी फायनान्स देत असतो. तर एक कालांतराने ही कंपनी तो कॉन्ट्रॅक्ट रद्द करते. रिप्युडिएट करणे म्हणजे रद्द करते, ह्या कारणासाठी की हा जो कॉन्ट्रॅक्ट आहे तर तो अल्ट्रा व्हायरस आहे. अल्ट्रा व्हायरस म्हणजे बियॉन्ड पॉवर. कंपनीला कुठलीही पॉवर नसताना कंपनीने हा कॉन्ट्रॅक्ट केलेला आहे, म्हणून कंपनी हा कॉन्ट्रॅक्ट रद्द करत आहे. तर कंपनी हा कॉन्ट्रॅक्ट रद्द केल्यानंतर रिचे नावाचा हा जो व्यक्ती आहे तर तो कोर्टात जातो, आणि कोर्टात जाऊन तो कोर्टामध्ये तो केस फाईल करतो ह्या कंपनीच्या विरुद्ध की यांनी अर्धवट कॉन्ट्रॅक्ट करून कंपनीने त्याचं नुकसान केलेलं आहे. परंतु हाऊस ऑफ लॉर्डने डिसिजन दिलं ह्या केसमध्ये की ते जे काही कंपनीचा ऍक्ट होता तो अल्ट्रा व्हायरस होता, बियॉन्ड पॉवर होता, म्हणून हा जो कॉन्ट्रॅक्ट आहे तो नल अँड व्हॉइड आहे. त्यामुळे कंपनीने केलेला रद्द केलेला कॉन्ट्रॅक्ट हा बरोबर आहे. तर अशा प्रकारे या डॉक्ट्रिन ऑफ अल्ट्रा व्हायरसमध्ये ही एक महत्वाची लँडमार्क केस आहे की ज्यामध्ये कोर्टाने डिसाईड केलं की कंपनी बियॉन्ड पॉवर जाऊन कुठलंही काम करू शकत नाही, आणि जर कंपनी तसं करत असेल आणि कंपनीशी इतर कोणी व्यक्ती त्या रिलेटेड कुठलाही कॉन्ट्रॅक्ट करत असेल तर त्याला कंपनी बाइंडिंग राहत नाही. म्हणजे समोरच्या व्यक्तीचं जर काही नुकसान झालं तर त्यासाठी कंपनी बाइंडिंग राहणार नाही. म्हणून आहे कंपनीचा मेन डॉक्ट्रिन, दॅट इज डॉक्ट्रिन ऑफ अल्ट्रा व्हायरस.